आपल्यासोबत आहेत आमदार हिरामण खोसकर. सर, काय सांगाल? नाशिक इगतपुरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर नाशिक वाढला. कालपासून खूप पाण्याचा जोर वाढलेला आहे. परंतु काल सुद्धा मी इथं विधान भवनात येऊन आणि सकाळी इथून रवाना झालो. सकाळी इथून 12ला पोहोचलो आणि 12पासून पूर्ण मतदारसंघाचा दौरा केला, दोन्ही तालुक्याचा. काही ठिकाणी पूल तुटले, काही ठिकाणी ड्रायव्हेशन केलं तर ते तुटलं, परंतु त्याला उपयोजना यंत्रणा करते. महसूल खातं कामाला लागलेलं आहे, जिल्हा परिषदचे सगळे अधिकारी कामाला लागले, PWD सगळी यंत्रणा सज्ज झाली. परंतु यंत्रणांच्यापेक्षा पावसाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. जवळजवळ 10-20 वर्षामध्ये एवढा पाऊस झाला नव्हता, एवढा माझ्या मतदारसंघात पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे यंत्रणा पण त्या ठिकाणी म्हणजे त्या यंत्रणाच्या पलीकडे गेलेलं आहे, तरी यंत्रणा काम करते. तहसीलदार असेल, गट विकास अधिकारी असेल, PWD सगळे अधिकारी असतील, 24 घंटे काम करतायत, बसलेले असेल मतदारसंघात. परंतु पाऊस इतका झालेला आहे, प्रत्येक ग्रामसेवक, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक तलाठी, सर्कल सगळं कामाला लागलेले आहे. म्हणजे एकही अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा केलेला नाही. पण पाणी झालं तर एक ग्रामपंचायत 5 पाडे, एका ग्रामसेवकनी कसं सांभाळायची? 5ही पाडे पाण्याच्या आजूबाजूला अडकलेले आहेत. याच्यासाठी कायमस्वरूपी उपयोजना केला पाहिजे. तर ते पूल बांधले पाहिजे. पूल मोऱ्या टाकून त्या परिसरामध्ये चालणारच नाही. आपण पाईप टाकीतो 1200च्या 900ची. पाऊस जादा झाला का त्याच्यावर 2-3 पाणी राहतात, सगळे उद्ध्वस्त होऊन जातात. याच्यासाठी छोटा नाला असेल तर अमरावती पेटर पूल, मोठा नाला असेल तर मोठा पूल आणि रस्ते काँक्रीटीकरण केले तरच लोकांची दलिंद्री काय माटेल. नाहीतर दरवर्षी पावसाला सामोरे जावंच लागतं. किती गावांचा संपर्क तुटलाय? मदत कार्य कसं सुरू आहे? आत्ता जवळजवळ दोन्ही तालुके म्हणून कमीत कमी 25 ते 30 गावाचा संपर्क. म्हणजे गाव नाही, ग्रामपंचायत छोटे पाडे. आता आमचे कसं होतं, छोटे छोटे पाडे, 200 लोक, 500 लोक, 700 लोकांची वस्ती आणि ती वस्ती अडकल्यामुळं काहींच्या शाळा, वस्ती त्या बाजूला शाळा गावामध्ये, विद्यार्थी तर बंद झालेले. परंतु लोकांच्या जीवनाचं, दुकानात जाण्याचं, दूध आणण्याचं, बाजार आणण्याचं सगळं थांबून गेलेलं आहे. अशी परिस्थिती झाली. त्याच्या अगोदर 20 वर्ष अगोदर आमचे लोक 4 महिन्याचा बाजार करून ठेवायचं, पण आता तशी पाण्याची परिस्थिती नसल्यामुळं लोकांनी बाजार मीच केलेला नाही. जायचं, हप्त्याचा बाजार करून आणायचं. पण आज अशी परिस्थिती कालपासून सगळा संपर्क तुटल्यामुळं खेड्यापाड्यात लोक बसून नाही. त्याच्यासाठी काही उपयोजना शासनाने करावं अशी माझी विनंती. पायाभूत सुविधांचा कुठे अभाव दिसतो या सगळ्यांमध्ये? नाही, आता कामं चालू आहे, परंतु निधी अभावी काही कामं रखडलेले आहेत. त्या कामाला आदिवासी उपयोजना 50-54 मोठ्या प्रमाणात कामं मंजूर झाली, पण त्याला निधी नव्हतं, कामं चालू झाले नाही. हे जरी कामं चालू झाले असते तर बऱ्याच लोकांना मदत झाली असते. एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार आहात? नागरिकांना एकच आव्हान का आपण 2 दिवस कुठेही जागी बाहेर पडू नये, आपली मुलं शाळेत पाठवू नये आणि आपणही कुठे आगाऊपणा करू नये, कुठे याला सामोरं जाऊ नये. एखादी घटना झाली, हातातून घटना होऊन गेल्यानंतर आपल्या हातात काहीच राहत नाही. म्हणून सगळ्यांना एकच आव्हान केला, कोणीही घराच्या बाहेर पडू नये, घरामध्ये थांबावं सुरक्षितपणे. आपला 2 दिवसात शिदा असेल, घरामध्ये जेवण करावं, घरामध्ये थांबा. खूप खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण पाहिलं, नाशिक इगतपुरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. नागरिकांचं जनजीवन हे एकूणच या सगळ्या पद्धतीमुळे किंवा या परिस्थितीमुळे विस्कळीत झालं आहे. तर यावर राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे, कोणीही जीवावर बेतेल असं काहीही करू नये, घरी सुरक्षित राहावं असं आवाहन हिरामण खोसकर यांनी केलं आहे. मी जान्हवी जाधव, मुंबई.